हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत, त्यानंतर मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी होणार आहे, तुमची लेखी परीक्षा कधी होणार आहे, तुमचं कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, तुम्हाला ग्राउंडला किती मार्क घेतले पाहिजेत, लेखी परीक्षेमध्ये किती गुण घेतले पाहिजेत आणि एकूण दोन्हीचे मिळून किती गुण घेतल्यानंतर तुम्ही सेफ असू शकता, त्यानंतर कोणत्या पदासाठी किती स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन किती होणार आहे पोलीस भरती 2024 मध्ये, याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, जवळपास मित्रांनो या वर्षी 17,000 जागांसाठी ही भरती होत आहे आणि एकूण जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 17 लाख। तर पोलीस भरतीचे चित्र, भरती प्रक्रिया उरकण्याचे गृह विभागासमोर आव्हान आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी माहिती वगैरे दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता। तर महत्त्वाची माहिती आपण सांगूया। तर बघा, पोलीस भरतीचा जे ग्राउंड आहे आचारसंहितेनंतरच लगेच सुरुवात होणार आहे। 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तसेच उन्हाची तीव्रता पाहून ग्राउंड सकाळच्या सत्रात होणार। ठीक आहे, ग्राउंड तुमचं मित्रांनो सकाळी होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या। आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ, ही सविस्तर माहिती बघा। पोलीस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात। उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एका वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एका वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे। मागील भरती वेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती, यंदा तशा प्रकारेच घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे। पदे आणि उमेदवारांचे अर्ज, आता बघा कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि ते बघू शकता। तर पहिलं पद आहे मित्रांनो पोलीस शिपाई। तर पोलीस शिपाईसाठी रिक्त पदे आहेत 9,595 आणि एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो 8.22 लाख। ठीक आहे, चालक या पदासाठी बघा मित्रांनो 1,686 रिक्त पदे आहेत आणि अर्ज आलेले आहेत 1.98 लाख। पोलीस बॅट्समन साठी 41 जागा आहेत, 32,000 अर्ज आलेले आहेत। SRPF साठी 4349 आहेत वॅकन्सी आणि 3.5 लाख जवळपास अर्ज आलेले आहेत मित्रांनो। तुरुंग शिपाई म्हणजे जेल पोलीस साठी बघू शकता 1800 जागा आहेत, वॅकन्सी आहेत आणि 3,72,000 एवढे अर्ज आलेले आहेत। एकूण या ठिकाणी बघा एकूण पदे आहेत 17,471 आणि अर्ज आलेले आहेत 17 लाख पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। तर एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये ही कॉम्पिटिशन होणार आहे। यावेळेस पोलीस भरतीला आलेले ही अर्ज संख्या आहे। तर मित्रांनो, कॉम्पिटिशन भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये सराव करावा लागेल, तेव्हाच तुमचे सिलेक्शन होणार आहे। थँक्यू सो मच।